कधी असा विचार केलाय का की आपण जो काजू अतिशय आवडीने खातो, तो मुळात एका अत्यंत विषारी आवरणात लपलेला असतो? हो. आणि ते आवरण म्हणजे काही साधी गोष्ट नाही. नक्कीच नाही. म्हणजे त्या कच्च्या काजूच्या टरफलामध्ये ना ॲनाकार्डिक ॲसिड नावाचे एक रसायन असते. बाप रे. ते ऍसिड म्हणजे मानवी त्वचा अक्षरशः जाळून टाकू शकते, इतके दाहक असते ते. अगदी तेच. मग मला नेहमी असा प्रश्न पडतो की हजारो वर्षांपूर्वी माणसाने हे विषारी कवच भेदून आतला तो छोटासा पांढरा गर खाण्याचं धाडस का आणि कसं केलं असेल? म्हणजे एका साध्या सुक्या मेव्यामागे निसर्गाचं एवढं क्लिष्ट इंजिनिअरिंग का असावं, हा खरोखरच कुतूहलाचा विषय आहे. हो ना. आणि आपण आजच्या या सखोल चर्चेत हेच पाहणार आहोत. खूप स्वागत आहे या चर्चेत. धन्यवाद. आणि आजचा आपला हा विषय ना केवळ काजूच्या उत्पत्तीपुरता मर्यादित नाहीये बरं का. अगदी बरोबर. आपण त्याही पुढे जाऊन अन्नाचा शरीरावर होणारा परिणाम पाहणार आहोत. आणि विशेषतः रत्नागिरीचे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्या नोट्समधून समोर आलेले नाडी परीक्षा आणि वैयक्तिकृत आयुर्वेदिक आहार म्हणजेच पर्सोनलाइज्ड डाएट यांसारखे सखोल पैलू आपण उलगडणार आहोत. हो. कारण आधुनिक विज्ञानात आपण अन्नाकडे फक्त काही घटकांचा समूह म्हणून बघतो. बरोबर. ठीक आहे, आपण हे थोडे उलगडून पाहूया. मला काजूची तुलना ना एका स्मार्टफोनशी करावीशी वाटते. अच्छा. स्मार्टफोनशी ते कसं? म्हणजे बघा, सगळेजण तो वापरतात, पण त्याच्या आतली जे क्लिष्ट इंजिनिअरिंग आहे ना, ते कोणालाच माहीत नसते. तसंच काजूचं आहे. तो खरोखरच सुपरफूड आहे की चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास एखादा छुपा धोका? खूपच छान उपमा दिलीत तुम्ही. काजूची ही सुरुवात खरोखरच अचंबित करणारी आहे. आपण काजूकडे एका चविष्ट स्नॅकच्या पलीकडे क्वचितच बघतो नाही का. हो, म्हणजे आपण फक्त तो खातो आणि विसरून जातो. पण त्या एका पाण्याला शुभ्र काजूगरामागे निसर्गाचा एक मोठा संघर्ष असतो. आणि आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये ना आपण वनस्पतीशास्त्रापासून ते थेट मानवी शरीराच्या वैयक्तिक प्रकृतीपर्यंतचा प्रवास करणार आहोत. म्हणूनच मला वाटतं आपण सुरुवात त्या विषारी कवचापासूनच करूया. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कच्च्या काजूवर एक विषारी तटबंदी असते. हो. एक प्रकारचा भक्कम संरक्षणच असतं ते. पूर्वी मला वाटायचं की निसर्गाने एवढे कडक आणि विषारी आवरण दिले आहे, याचा अर्थ आतमध्ये माणसासाठी नक्कीच काहीतरी अमूल्य खजिना लपवलेला असणार. म्हणजे एखाद्या अभेद्य किल्ल्यांसारखं हे स्वरूप आहे. तसं पाहायला गेलं तर इथेच माणसाच्या विचार प्रक्रियेतील एक मोठी गल्लत समोर येते. म्हणजे माणसाचा विचार कसा चुकला इथे? म्हणजे हा विचार थोडा रोमॅन्टिक आहे की निसर्गाने मानवासाठी तो खजिना विषारी आवरणात लपवून ठेवला आहे. पण उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून पाहिलं ना तर निसर्गाने ते विष माणसाला आकर्षित करण्यासाठी नाही बनवले. अच्छा. मग कशासाठी? ते प्राणी किंवा कीटकांनी तो गर खाऊन फस्त करू नये म्हणून एक डिफेन्स मेकॅनिझम किंवा संरक्षण प्रणाली म्हणून तयार केलं आहे. अरे अच्छा, म्हणजे झाडाला स्वतःच्या बियांचं रक्षण करायचे असते तर. अगदी बरोबर. त्यामुळेच कच्चा काजू झाडावरून काढून थेट खाणं अशक्य असतं. त्यावर प्रक्रियेच्या अनेक टप्प्यांमधून जावं लागतं. म्हणजे तो भाजणे, फोडणे हे सगळं. हो. या प्रक्रियेत अत्यंत कडक टरफल भाजून किंवा उकळून फोडले जाते, ज्यातून तो उग्र डिंक किंवा तेल बाहेर काढले जाते. आणि माझ्या वाचनात आलं होतं की या प्रक्रियेमध्ये जे कामगार काम करतात ना, त्यांना या तेलामुळे खूप त्रास होतो. त्वचा सोलवटून निघते. होय. ते अत्यंत दाहक असतं. म्हणूनच सध्या यावर आधुनिक संशोधन सुरू आहे. अच्छा, काय संशोधन सुरू आहे? कच्च्या काजूगरावरील हे कडक टरफल रासायनिक प्रक्रिये न करता मऊ कसे करता येईल आणि ते दाहक तेल सुरक्षितपणे कसे वेगळे करता येईल, यावर कृषीतज्ञ काम करत आहेत. जेणेकरून ही प्रक्रिया अधिक मानव केंद्रित आणि कामगारांसाठी सुरक्षित होईल. बरोबर आहे? नक्कीच. पण हे सगळं होत असताना जेव्हा आपण बाजारात काजू खरेदी करायला जातो, तेव्हा आणखी एक गोंधळ उडतो. कोणता गोंधळ? भारतीय काजू आणि आफ्रिकन काजू यांच्यातील फरक. हो, अगदी तेच. वरवर पाहता दोन्ही काजू अगदी जुळ्या भावांसारखे दिसतात. हो ना. म्हणजे सामान्य माणसाला ते ओळखणं कठीणच जातं. मग त्यांच्यात नक्की फरक काय आहे आणि तो फरक एवढा महत्वाचा काय आहे? दिसायला ते सारखे असले तरी त्यांच्या रासायनिक रचनेत म्हणजेच अंतर्गत बांधणीत जमिनीचा मोठा फरक असतो. म्हणजे मातीचा गुणधर्म तिथे येतो? हो. डॉक्टर रेणुशे यांच्या नोट्समधील आणि इतर कृषी संशोधनानुसार
भारतीय काजूमध्ये फायटोकेमिकल्स अतिशय मुबलक प्रमाणात असतात. एक मिनिट, हे फायटोकेमिकल्स म्हणजे नक्की काय? म्हणजे वनस्पतींनी स्वतःच्या संरक्षणासाठी तयार केलेली नैसर्गिक रसायने. अच्छा. जेव्हा काजूवर प्रक्रिया केली जाते आणि तो भाजला जातो ना, तेव्हा हे फायटोकेमिकल्स उष्णतेशी संयोग पावतात आणि यामुळेच भारतीय काजूला एक विशिष्ट प्रकारचा गोडवा, सुगंध आणि अधिक खुसखुशीतपणा मिळतो, जो आफ्रिकन काजूमध्ये तुलनेने कमी असतो असं तुम्हाला म्हणायचंय. अगदी बरोबर. तिथे तो गोडवा थोडा कमी पडतो. म्हणजे जे काही रहस्य आहे ते त्या फायटोकेमिकल्समध्ये आणि पर्यायाने इथल्या मातीत दडलेलं आहे. नक्कीच. आणि याला इथलं हवामानही तितकंच कारणीभूत आहे. काजूच्या झाडाला एक अतिशय विशिष्ट, उष्ण आणि दमट हवामान लागतं. हो, त्याला थंडी अजिबात चालत नाही असं ऐकून आहे मी. होय. समुद्र सपाटीपासून 700 मीटर उंचीवर आणि भरपूर पाऊस पडणाऱ्या भागात हे पीक उत्तम येतं. म्हणजे आपला कोकणपट्टा याला अगदी योग्य आहे. अगदी बरोबर. विशेषतः महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यातील जांभा खडक या पिकासाठी वरदान आहे. म्हणूनच काजूच्या उत्पादनात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. अरे वा, म्हणजे वेंगुर्ला वगैरे भागात जे संशोधन चालतं. हो. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथून विकसित झालेल्या वेंगुर्ला 4 ते 9 या जातींची कलमे या भौगोलिक परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतात आणि जागतिक दर्जाचा काजू निर्माण करतात. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय. पण मला एक सांगा, जर एवढा खटाटोप करून आणि एवढ्या प्रक्रियांमधून जाऊन आपण तो काजू खात असू, तर त्याचे आरोग्याला होणारे फायदेही तेवढेच भक्कम असले पाहिजेत, नाही का? हो, फायदे तर आहेतच. पण इथेच आहाराबद्दलचा एक मोठा विरोधाभास समोर येतो. काजू खाण्याचे नक्की काय फायदे आहेत आणि त्यामागे कोणती वैज्ञानिक कारणे आहेत? फायदे खरोखरच मोठे आहेत, पण ते कसे काम करतात हे समजून घेणं आवश्यक आहे. काजू हा ऊर्जा आणि प्रथिनांचा स्रोत आहेच. हो, ते तर आपल्याला माहीतच आहे. पण त्यातील सर्वात हिरो घटक कोणता असेल ना, तर तो आहे कॉपर किंवा तांबे. तांबे? काजूमध्ये तांबे असते? हो. केवळ एका मूठभर काजूमध्ये शरीराला आवश्यक असणारे लक्षणीय कॉपर असते. अच्छा, पण हे कॉपर शरीरात जाऊन नक्की करतं काय? तर ते शरीरात कोलाजन तयार करण्याची प्रक्रिया वेगवान करतं. एक मिनिट. कोलॅजन म्हणजे तोच घटक ना, ज्याची जाहिरात आजकाल त्वचा तरुण दिसण्यासाठी सौंदर्य प्रसाधनांमध्ये सतत केली जाते? अगदी बरोबर ओळखालात तुम्ही. पण कोलेजन फक्त त्वचेसाठी नसतं बरं का. मग आणखी कशासाठी असतं? कोलेजन हे शरीरातील एक प्रकारचं बायोलॉजिकल ग्लू किंवा डिंक आहे, जे हाडे, स्नायू आणि त्वचा यांना एकत्र बांधून ठेवतं. अच्छा, म्हणजे जसं एखाद्या इमारतीला लोखंडी सळ्यांचा आधार असतो, तसाच शरीराला कोलॅजनचा आधार असतो. असं म्हणता येईल. एकदम चपखल उपमा. आणि हे कोलॅजन तयार करण्यासाठी ना, शरीराला कॉपरची गरज असते. कॉपर हे त्या बांधकामातील कामगारांसारखं काम करतं. अरेच्छा. त्यामुळे हाडांची घनता वाढवण्यासाठी काजूतील कॉपर अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. हे एक उत्तम स्पष्टीकरण आहे. पण जेव्हा हृदयाचा आरोग्याचा विषय निघतो ना, तेव्हा काजूकडे नेहमीच थोडा संशयाने पाहिलं जातं. हो, तो एक सार्वत्रिक समज आहे की काजू खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते. बरोबर. तर त्याबद्दल विज्ञानाचं काय म्हणणं आहे? हा, तसं पाहायला गेलं तर विज्ञानाच्या अपुऱ्या माहितीचा परिणाम आहे. म्हणजे कोलेस्ट्रॉलचे 2 मुख्य प्रकार असतात, हे तर तुम्हाला माहीत असेलच. हा. LDL म्हणजे खराब हो. आणि HDL म्हणजे चांगले. हो, ते आपण अनेकदा ऐकतो. तर काजूमध्ये ना मोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतात. बरोबर. सोप्या भाषेत सांगायचं तर हे चांगले फॅट्स रक्तवाहिन्यांमधील कचरा काढणाऱ्या झाडूंसारखं काम करतात. बापरे, झाडूंसारखे? हम्म. म्हणजे ते नसा साफ करतात. हो, ते खराब कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर काढण्यास मदत करतात आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतात. योग्य प्रमाणात काजू खाणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो, हे अनेक वैद्यकीय अभ्यासाने सिद्ध केलं आहे. क्या बात है. आणि मधुमेहाबद्दल काय, कारण त्यात गोडवा असतो ना. तिथेही फायदाच आहे. काजूतील फायबरमुळे ना रक्तात साखर एकदम मिसळत नाही, ती हळूहळू मिसळते. त्यामुळे टाईप 2 मधुमेहात शुगर स्पाइक होत नाही. फॅटी लिव्हरसाठीही हे फायदेशीर आहे. हे तर सगळंच खूप सकारात्मक वाटतंय, पण इथेच एक मोठी गोम असली पाहिजे असं मला वाटते. ती कशी काय? कारण जर काजू इतका सर्वगुण संपन्न आहे तर कोणीही तो वाटेल तेवढा म्हणजे दिवसभर खाऊ शकतो.
पण प्रत्यक्षात तसं होत नाही ना. अगदी अचूक मुद्दा पकडलात तुम्ही. इथे एक अतिशय रंजक गोष्ट अशी आहे की आधुनिक पोषणाचे गणित इथे थोडे गुंतागुंतीचे होते आणि आयुर्वेदाचा प्रवेश होतो. म्हणजे आयुर्वेद याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतं. हो ना. कोणताही पदार्थ कितीही पौष्टिक असला तरी त्याची एक अंगभूत प्रवृत्ती असते. आयुर्वेदाच्या भाषेत त्याला तासीर म्हणतात. अच्छा, तासीर. म्हणजे पदार्थाचा मूळ स्वभाव. बरोबर. काजूची तासीर अतिशय उष्ण असते, शिवाय त्यात नैसर्गिक सोडियमचे प्रमाणही असते. मग जास्त काजू खाल्ले तर काय होतं? जेव्हा मर्यादेपेक्षा जास्त काजू खाल्ले जातात ना, हां. तेव्हा शरीरातील उष्णता वाढते आणि रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता निर्माण होते. बापरे. आणि हो, प्रमाणाबाहेर खाल्ल्यास पचनसंस्थेवर ताण येऊन पोटही खराब होऊ शकतं. दिवसाला फक्त 5 ते 10 काजू खावेत असा नियम आहे. म्हणजे अमृतासारखे फायदे देणारा पदार्थ प्रमाणाबाहेर किंवा चुकीच्या व्यक्तीने खाल्ल्यास विषासारखं काम करू शकतो. तर अगदी खरंय. म्हणूनच गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता आणि ज्यांचा रक्तदाब अनियंत्रित आहे ना, अशा व्यक्तींनी यावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं असतं. तसंच मधुमेही रुग्णांनीही जास्त प्रमाणात काजू खाणे टाळावे. इथेच मला वाटतं या चर्चेचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट येतो. तो कसा? कारण बघा, आधुनिक विज्ञान सांगते की काजूमध्ये कॉपर आहे, चांगले फॅट्स आहेत, म्हणून तो खा. पण दुसरीकडे तो काही जणांचा रक्तदाब वाढवू शकतो. बरोबर. म्हणजे एकच नियम सर्वांना लागू, वन साइज फिट्स ऑल असं अन्नाच्या बाबतीत चालत नाही. आधुनिक वैद्यशास्त्र अनेकदा एखाद्या घटकाकडे एकाकीपणे बघते. हो, जसं की फक्त कॉपर किंवा फक्त प्रोटीन बघणं. बरोबर. पण तो घटक जेव्हा एखाद्या संपूर्ण मानवी शरीरात जातो तेव्हा तो कसा वागेल हे कोण ठरवणार? म्हणजे एखादा पदार्थ आपल्या विशिष्ट शरीरासाठी योग्य आहे की नाही हे कसं ओळखायचंय? आणि बरोबर याच प्रश्नातून आपण त्या प्राचीन आणि सखोल विज्ञानाकडे वळतो, ज्याचं उत्तम विश्लेषण डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्या नोट्समधनं मिळतं. डॉक्टर रेणुशे, जे रत्नागिरीचे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. बरोबर. होय. डॉक्टर रेणुशे हे रत्नागिरीत प्रदीर्घ काळ कार्यरत असलेले आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. त्यांच्याकडे 17 वर्षांचा आणि 10,000हून अधिक रुग्णांवर उपचार केल्याचा मोठा डेटाबेस आहे. बापरे, 10,000 रुग्ण? हा तर खूपच मोठा अनुभव आहे. हो ना. आणि या डेटाबेसमधनं एक गोष्ट स्पष्ट होते की अन्नाच्या बाबतीत प्रत्येकाची गरज वेगळी असते आणि कोणती गोष्ट कोणाला चालेल हे ओळखण्याचं आयुर्वेदातील सर्वात अचूक साधन कोणतं असेल तर ती आहे नाडी परीक्षा. इथे मला थोडासा संशय व्यक्त करावासा वाटतोय. संशय का बरं? कारण आधुनिक विज्ञानात शरीराच्या आत काय चालले आहे हे पाहण्यासाठी सीटी स्कॅन असतं, MRI मशीन असते, रक्त तपासण्या असतात. आणि दुसरीकडे नाडी परीक्षा, ज्यात केवळ मनगटावर 3 बोटे ठेवून शरीराची अवस्था सांगितली जाते. हो, हे ऐकायला खूप साधं वाटतं. डॉक्टर रेणुशे यांच्याबद्दल तर असं नमूद केलं आहे की ते केवळ नाडी पाहून 80 प्रकारच्या वातविकारांचं निदान करू शकतात. एखाद्या माणसाच्या नुसत्या स्पर्शाने एवढी सखोल माहिती कशी मिळू शकते, यामागे नक्की काय मेकॅनिझम आहे? हा संशय अतिशय नैसर्गिक आहे. पण नाडी परीक्षा ही कोणतीही जादू नाहीये बरं का. ते एक बायोमेकॅनिकल आणि तरल विज्ञान आहे. बायोमेकॅनिकल? ते कसं? बघा, शरीरात वात, पित्त आणि कफ हे 3 मुख्य दोष असतात, हे तर तुम्हाला माहीत असेल. हो, आयुर्वेदाचा तो पायाच आहे असं म्हणतात. पण हे दोष नक्की काय असतात? सोप्या भाषेत सांगायचं तर वात म्हणजे शरीरातील हालचाल किंवा वाऱ्याचा प्रवाह, ज्याला आपण नर्वस सिस्टम म्हणू शकतो. अच्छा, म्हणजे शरीरातील सर्व हालचाली वात नियंत्रित करतो. बरोबर. पित्त म्हणजे शरीरातील उष्णता किंवा चयापचय, म्हणजेच डायजेशन अँड मेटाबॉलिझम. आणि तिसरा कफ. कफ म्हणजे शरीराचा साचा किंवा वंगण, जे शरीराला स्ट्रक्चर आणि ल्युब्रिकेशन देण्याचं काम करतं. ठीक आहे, हे समजलं. पण नाडी परीक्षेशी याचा काय संबंध? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आधुनिक वैद्यशास्त्र आत्ता कुठे यंत्रांच्या सहाय्याने शरीराचा अभ्यास करत आहे. पण जेव्हा मनगटावरील रेडियल आर्टरीवर तज्ज्ञ वैद्य 3 बोटे ठेवतात ना, तेव्हा त्यांना केवळ हृदयाचे ठोके ऐकू येत नाहीत. मग आणखी काय जाणवतं त्यांना तिथे? तर त्या रक्तप्रवाहाच्या लहरींमधील सूक्ष्म फरक समजतो. लहरींमधील फरक म्हणजे नक्की काय? म्हणजे रक्तप्रवाहाची गती आणि दाब. आयुर्वेदात या गतीला प्राण्यांच्या हालचालींची अतिशय सुंदर उपमा दिली आहे. प्राण्यांच्या हालचालींची? हां, हे जरा रंजक वाटतंय. म्हणजे कसं? बघा, तर्जनीखाली म्हणजे पहिल्या बोटाखाली जर वात वाढलेला असेल ना, तर नाडीची हालचाल एखाद्या सापासारखी वळवळणारी असते. सापासारखी?
म्हणजे ती अशी वेडीवाकडी चालते. होय, आणि मधल्या बोटाखाली जर पित्त वाढलेलं असेल तर ती हालचाल बेडकासारखी उड्या मारणारी असते. म्हणजे ती स्पंदने थोडी जड आणि उडी मारल्यासारखी जाणवतात तर. अनामिकेखाली रिंग फिंगर खाली जर कफ वाढला असेल तर नाडीची गती एखाद्या हंसासारखी संथ आणि डौलदार असते. अरे वा, हे तर खूपच सुंदर आणि निसर्गाशी जोडलेली संकल्पना आहे. हो ना, एक निष्णात वैद्य या सूक्ष्म स्पंदनांमधील बदल टिपतो आणि त्यावरून शरीरातील कोणत्या अवयवात कोणत्या दोषाचे संतुलन बिघडले आहे हे अचूक ओळखतो. हे खरोखरच थक्क करणारं आहे. म्हणजे मला असं वाटतं ती नाडी परीक्षा हे एखाद्या बायोलॉजिकल बारकोड रीडर सारखेच आहे. बायोलॉजिकल बारकोड रीडर हे मला थोडं समजावून सांगा. म्हणजे बघा, जसे सुपरमार्केटमध्ये एखाद्या प्रॉडक्टचा बारकोड स्कॅन केल्यावर त्याची आतली सर्व माहिती स्क्रीनवर येते ना, हो, अगदी बरोबर. तसंच नाडीवर बोटे ठेवल्याबरोबर नुसत्या स्पर्शाने शरीरातील रासायनिक समतोल, बिघाड आणि प्रकृती डॉक्टरांच्या किंवा तज्ज्ञ वैद्यांच्या मनात स्पष्टपणे झळकते. तो एक प्रकारचा शरीराचा डॅशबोर्डच आहे. अत्यंत चपखल उपमा दिलीत तुम्ही. आणि हा बायोलॉजिकल बारकोड वाचणे ही केवळ पहिली पायरी असते बरं का. म्हणजे यापुढेही काही असतं. हो, जेव्हा डॉक्टर रेणुशे यांच्यासारख्या तज्ज्ञांना नाडीवरून शरीराची मूळ स्थिती समजते तेव्हा पुढची पायरी असते त्यावर उपाययोजना करणे. अच्छा, म्हणजे मग औषधं दिली जातात? फक्त औषधं नाही, इथूनच वैयक्तिकृत आयुर्वेदिक आहाराचा म्हणजेच पर्सनलाइज्ड डाएटचा पाया रचला जातो. निदान झाल्यानंतर ते केवळ एखादं औषध देऊन रुग्णाला पाठवत नाहीत. मग काय करतात ते? आजार मुळापासनं बरा करण्यासाठी ते प्रत्येक रुग्णाच्या नाडीनुसार, प्रकृतीनुसार आणि चालू असलेल्या ऋतूनुसार एक स्वतंत्र डाएट चार्ट किंवा आहारविहार नियोजन बनवून देतात. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. मला मध्येच थांबून एक प्रश्न विचारायचा आहे. हो, नक्कीच विचारा. आजकाल इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर आपण बघतो की कोणीतरी सांगते कीटो डाएट करा, कोणीतरी सांगते फक्त फळे खा, 16 तास उपवास करा आणि लोक आंधळेपणाने ते फॉलो करतात. हो, हा सध्या खूप मोठा ट्रेंड झालाय. पण जर ऋतू आणि नाडीनुसार प्रत्येकाचा आहार किंवा तो बायोलॉजिकल बारकोड इतका वेगळा असायला हवा, तर हे इंटरनेटवर मिळणारे सरसकट डाएट प्लॅन्स फायदा करण्याऐवजी शरीराचं जास्त नुकसान करत असतील नाही का? हां, सध्याच्या काळातील सर्वात मोठा धोका आहे, ज्याला तुम्ही अचूक ओळखलात. इंटरनेटवरील माहिती ही एका मशीनसारखी असते. तिथे वात प्रकृतीच्या व्यक्तीने जर जास्त उपवास केला तर त्याचे प्रचंड नुकसान होऊ शकतं. हे कोण सांगणार? बरोबर, कारण तिथे तुमची नाडी तपासणारं कोणीच नसतं. अगदी तेच. डॉक्टर रेणुशांच्या पद्धतीमध्ये आहाराचे नियोजन हे केवळ आजारावर अवलंबून नसते. ते रुग्णाची प्रकृती आणि सध्या चालू असलेला ऋतू यावर आधारित असते. म्हणजे उन्हाळा आणि हिवाळ्यासाठी वेगवेगळा आहार. होय, उन्हाळ्यात पित्त प्रकृतीच्या व्यक्तीचा आहार आणि हिवाळ्यात कफ प्रकृतीच्या व्यक्तीचा आहार पूर्णपणे वेगळा असावा लागतो. बापरे, म्हणजे हे इतकं सखोल आहे. हो, या सूक्ष्मातिसूक्ष्म गोष्टींचा विचार करून कोणत्या तपासण्या कराव्यात, कोणती पथ्य पाळावीत, काय खावे आणि काय अजिबात खाऊ नये याचे अतिशय सखोल मार्गदर्शन त्यांच्याद्वारे केले जाते. आणि या पद्धतीचे यश खरोखरच सिद्ध झाले आहे का? कारण केवळ जुने ज्ञान आहे म्हणून ते आजच्या काळात जसेच्या तसे लागू होईलच असे नाही. आजकाल पुराव्यांवर जास्त भर दिला जातो. नक्कीच, आणि तो दिलाच पाहिजे. हे ज्ञान केवळ जुन्या ग्रंथांपुरते मर्यादित राहिलेलं नाहीये. डॉक्टर रेणुशे यांच्या कार्याची व्याप्ती पाहता त्यांनी जागतिक स्तरावर मोठं काम केलं आहे. अच्छा, म्हणजे नक्की काय? त्यांनी जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO, युनायटेड नेशन्स आणि युनिसेफ यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांसोबत केलेलं संशोधन हे या विज्ञानाच्या सत्यतेचा मोठा पुरावा आहे. अरे वा, हे तर खूपच अभिमानास्पद आहे. हो ना, आणि विशेषतः कोरोनाच्या कठीण काळात जेव्हा आधुनिक विज्ञानही उत्तरे शोधत होते तेव्हा त्यांनी आयुर्वेद आणि व्यक्तिगत प्रतिकारशक्ती यांच्या आधारावर अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिले. जागतिक स्तरावर अशा प्रकारे नोंद घेतली जाणे हे निश्चितच त्यांच्या अभ्यासाची खोली आणि विश्वासार्हता दर्शवते. बरोबर. आयुर्वेदात ज्ञानाचा स्रोत निश्चित करण्यासाठी ना आप्तवचन किंवा आप्तपुरुष अशी एक अतिशय सुंदर संकल्पना आहे. आप्तपुरुष म्हणजे काय? याचा अर्थ असा की जेव्हा सामान्य माणसाला एखाद्या गुंतागुंतीच्या विषयाचे पूर्ण ज्ञान नसते तेव्हा त्याने एखाद्या अत्यंत ज्ञानी, निस्वार्थी आणि ज्याचे संशोधन कठोर कसोटीवर उतरले आहे अशा व्यक्तीचे शब्द प्रमाण मानले पाहिजेत. म्हणजे एका अर्थी सर्वोच्च आणि विश्वासार्ह व्यक्तीचे शब्द, ज्यावर आपण आंधळेपणाने नाही
तर खात्रीने विश्वास ठेवू शकतो. अगदी बरोबर. डॉक्टर रेणुशे यांच्या रुग्णांसाठी ते एक आप्तपुरुष आहेत. त्यांच्याकडे येणारे रुग्ण केवळ औषध घेत नाहीत, तर प्रकृतीनुसार आहाराचे मार्गदर्शन करणारे दस्तऐवज जपून ठेवतात. हो, कारण ते त्यांच्या शरीराचा एक प्रकारचा मॅन्युअलच असतो ना. होय, वातव्याधी, पचनाच्या समस्या, मूत्रपिंडातील खडे किंवा मूळव्याध अशा अनेक विकारांवर नाडी परीक्षा आणि आहार नियोजनाच्या माध्यमातून मुळापासून काम केले जाते. एकंदरीत आजची ही सखोल चर्चा अनेक गैरसमज दूर करणारी आणि खरंच डोळे उघडणारी होती. आपण अगदी काजूच्या विषारी आवरणापासून सुरुवात केली. हो, आणि तिथून आपण किती लांबचा प्रवास केला. खराच, भारतीय काजूमधील विशिष्ट फायटोकेमिकल्समुळे त्याची चव कशी बदलते आणि कॉपरमुळे शरीरातील कोलॅजन कसे तयार होते याचं विज्ञान आपण पाहिले. आणि त्याबरोबरच आपण काजूचे शरीरावरील परस्पर विरोधी परिणामही पाहिले. हो, कसे तो हाडांसाठी उत्कृष्ट आहे, पण उष्ण तासीरमुळे काही जणांसाठी, विशेषतः ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी तो धोकादायकही ठरू शकतो. आणि तिथून पुढे हे परस्पर विरोधी परिणाम कसे हाताळायचे यासाठी आपण डॉक्टर रेणुशे यांच्या नोट्सच्या आधारे नाडी परीक्षा समजून घेतली. बरोबर, तो आपला बायोलॉजिकल बारकोड रीडर. आणि प्रकृतीनुसार आहाराचे नियोजन किती महत्वाचे असते याचा रंजक प्रवास आपण अनुभवला. या संपूर्ण चर्चेचा मुख्य गाभा हाच आहे की आधुनिक विज्ञानाने आहारातील घटक शोधून काढले आहेत, पण आयुर्वेद त्या घटकांना शरीराच्या वैयक्तिक प्रकृतीनुसार कसे वापरायचे हे शिकवते. नक्कीच. कोणत्याही अन्नपदार्थाच्या किंवा इंटरनेटवरील डाएट ट्रेंडच्या मागे आंधळेपणाने धावू नये. प्रत्येक मानवी शरीर हे एक स्वतंत्र आणि अतिशय गुंतागुंतीचं विश्व आहे. ते समजून घेण्यासाठी नाडी परीक्षेसारख्या सखोल पद्धतींचा वापर आणि तज्ज्ञांचा सल्ला हाच उत्तम आरोग्याचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. अगदी 100% खरे हे. या सखोल चर्चेच्या शेवटी एक विचार नक्की करण्यासारखा आहे. जर काजूसारखा एक साधा, नैसर्गिक आणि अतिशय पौष्टिक मानला जाणारा सुका मेवा एखाद्या व्यक्तीसाठी हृदयाचे रक्षण करणारा आणि दुसऱ्यासाठी ब्लड प्रेशर वाढवणारा ठरू शकतो, हो, आणि हे आपण आज सविस्तर पाहिलंच आहे. तर मग तुमच्या स्वयंपाकघरातील असे कोणते तथाकथित हेल्दी पदार्थ असतील जे कदाचित तुमच्या शरीराच्या मूळ प्रकृतीशी गुपचूप संघर्ष करत असतील? अन्नाच्या ट्रेंड्सच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःच्या शरीराला ओळखायला शिकणं ही काळाची गरज आहे. आजच्या या सखोल विश्लेषणाला आपण इथेच पूर्णविराम देऊया.